गुड मॉर्निंग। आज केला होता मी मूग चीज पराठा। ही रेसिपी झटपट होणारी आहे, फक्त यासाठी मूग मोड आलेले लागतात। मग त्यासाठी मूग मी रात्रभर भिजवून 2 दिवस मोड आणून या रेसिपीला सुरुवात केली। मोड आलेले मूग मी 2-3 शिट्ट्या काढून आधी शिजवून घेतले आणि मग पराठ्यांसाठी कणिक मळताना त्यामध्ये मीठ घालायला अजिबात विसरले नाही। आणि मग त्यानंतर स्टफिंग मध्ये मुगाबरोबर तुम्ही हव्या त्या भाज्या घालू शकता। मी ऍड केलं बारीक चिरलेला कांदा आणि कोथिंबीर। मग ऍड केलं लाल तिखट, कांदा लसूण मसाला, मीठ आणि वेगळ्या टेस्ट साठी पावभाजी मसाला। कारण की आपण नेहमी नॉर्मल पराठा खातो त्यामध्ये गरम मसाला ऍड करतो, पण एक्सपेरिमेंट म्हणून मी पावभाजी मसाला ऍड केला होता आणि ज्याची टेस्ट अमेझिंग आहे। मग मी स्टफिंग मध्ये ऍड केलं प्रोसेस्ड चीज। तुम्ही मोझरेला चीज, पार्मेझान चीज किंवा चेडर चीज कोणतंही ऍड करू शकता, पण त्याप्रमाणे मिठाचं प्रमाण ठरवून, कारण की प्रत्येक चीजचं सॉल्टचं प्रमाण थोडं वेगळं असतं। असो, आता केलं स्टफिंग सगळं मिक्स आणि मस्त पैकी लाटला पराठा। दोन्ही साइडनी तेलावर खरपूस भाजून घेतला आणि झाला आपला मूग चीज पराठा तयार। आधीच सांगते, हा एक पराठा खाऊन अजिबात भूक भागत नाही, किमान 2 ते 3 पराठे तरी खावेसेच वाटतात। त्यामुळे स्टफिंग बनवताना आणि कणिक मळताना जरा जास्तच बनवा, कारण की पावभाजी मसाल्याच्या सुगंधाने घर अगदी दरवळून जातं। खरंच सांगते, खूप अमेझिंग आणि टेस्टी झाला होता पराठा। तुम्ही पण ही रेसिपी नक्की करून बघा।